नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज राज्याच्या हवामानात फार मोठा बदल झालाय आणि विशेषतः पुणेकरांसाठी तर ही बातमी थक्क करणारी आहे. गेल्या 130 वर्षात जे घडलं नाही ते काल पुण्यामध्ये घडलं. अक्षरशः पावसाने काल कहर केला. पण हा पाऊस इथेच थांबणार नाहीये. पुढील 4 दिवस हवामान कसे राहणार? कोणत्या 7 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय? जाणून घेऊया संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, पुण्यात काल रात्रीपासून जो पाऊस सुरू झाला त्याने इतिहास रचला. एप्रिल महिना म्हटलं की आपण कडक उन्हाची अपेक्षा करतो. पुण्यात मात्र चक्क 100 मिमी पावसाची नोंद झाली. हा साधा पाऊस नाहीये. हवामान खात्याच्या नोंदीनुसार तब्बल 130 वर्षानंतरनं एप्रिल महिन्यात प्रचंड एवढा पाऊस पुण्यात झाला. शहरातील अनेक भागात पावसाचं पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं होतं. 130 वर्षाचा रेकॉर्ड तुटल्यामुळे आता निसर्गाचं चक्र कसं फिरतं हेच यातून स्पष्ट होतंय. आता पुढचे 4 दिवस पावसाचं सावट. तर मित्रांनो, आता हवामान खाते वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4 दिवस पावसाचे सावट असणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे हा पाऊस मुक्काम ठोकून आहे. फक्त पुणेच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्या शेतात कामं उघड्यावर आहेत त्यांनी लवकरात लवकर ती आवरून घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला. ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? तर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी किंवा अतिशय जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. यामध्ये पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली आणि कोकणातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात विजा कोसळण्याची भीती जास्त असते. यामुळे पावसाच्या वेळी झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभं राहू नका. स्वच्छ आणि जनावरांची काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.